एकदा मॅच मध्ये फार जड झालंय टीम आई गावदेवी एंटरप्राइजेस नवीन बॅटर गेल्या मैदानाच्या आतमध्ये शैलेश माघे 4 बॉल 11 ची आवश्यकता समोर हा फटका खिचला अलॉंग द कार्पेट परीक्षित रक्षक आहेत आकाश माध्यमात थोडंसं फंबल झालंय दुसरी धाव पाहत आहे आउट 3 पे 9 चाहिए मैच बच गया छक्का मारे पूरी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात धावसंख्या आता आपण पाहत आहे 3 बॉलचा केस शिल्लक आणि 9 धावांची आवश्यकता दुसऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला एकच धाव मिळेल आता विजयासाठी 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 10 धावांची आवश्यकता तिसरा आउट झाला 2 धावा कंप्लीट म्हणजे 3 बॉलला 9 बनवायच्यात आता पे छक्का मारे 3 बॉल 9 धावांची आवश्यकता बाउंड्री चाहिए आपण पाहत आहे यही बॉल पे ऑन साइडला फटका जबरदस्त टिपमध्ये रितेश शेलारच्या हातामध्ये आप जीत गए शेल आणि ते 1 मोर विकेट डाऊन फलंदाज शैलेश मागे बॅक टू द डग आउट 3 विकेट लिए पर नीचे मारे लाए दादा तो हर भिड़ो में बनाई शैलेश मागे देखील माघारी परतला समीकरण थोडंसं आता जड होत चाललंय 2 बॉलचा काही शिल्लक आहे 9 धावांची आवश्यकता काय जबरदस्त पहिला सामना आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला जय भोले ग्रुप आणि त्यानंतर आई गावदेवी एंटरप्राइजेस रमण शिलाची विकेट भरपूर महत्वाची होती आणि ती विकेट मिळाली त्यानंतर या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये ऋतिकाला 2 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता या बॉल मध्ये एक मोठा फटका अनिवार्य प्रयत्न राहिला होता परंतु अपयश आता 1 बॉल 9